आज मी बनवली होती पावभाजी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: फ्लावर घेतली होती, गाजर, बीट आणि बटाटा हे मी डायरेक्ट उकडूनच घेतलं होतं. कांदा, टोमॅटोसुद्धा, लसूणसुद्धा मी त्याच्यातच उकडायला टाकलं होतं. तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी जरा साईडला करून दाखवत होते. हे बघा, जेवढं कुकरमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता. मी एकच ग्लास पाणी टाकलं होतं आणि थोडंसं मीठ टाकलं होतं. बघा, आता कुकर लावलेला आहे आणि आपला कुकरसुद्धा झालेला आहे. प्रत्येक गोष्ट दाखवायला खूपच वेळ लागतो म्हणून मी काही सगळ्याच गोष्टी दाखवत नाही. आता भाज्या जेवढ्या होतील तुम्हाला तेवढं पूर्ण मॅश करून घ्यायच्या आहे. मॅश करून झाल्यानंतर असं बीट जरा राहिलं होतं, मी ते नंतर मॅश करून घेतलं. तुम्ही ते किसूनसुद्धा टाकू शकता. आपली हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण हे सुद्धा मी मिक्सरला लावून घेतलेलं होतं, त्याची पेस्ट करून घेतली. वाटाणा मी घरामध्येच फ्रीज करून ठेवलेला होता, तो मस्त गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेला होता. बघा, आता गरम कढईमध्ये तेल टाकलेलं होते. जिरा मोहरीची फोडणी आधी दिलेली होती. त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरचीची पेस्ट तीसुद्धा टाकून छान फ्राय करून घेतलं होतं. घरामध्ये जेवढे होते नव्हते तेवढे मसाले तेलामध्ये ओतून दिले आणि त्याच्यामध्ये मस्त हिरवागार कढीपत्ता ओतला. फोडणी मी आपल्या मिक्स भाज्यांमध्ये ओतून दिली आणि पूर्ण मिक्स करून घेतली. तेव्हाच असं छान कलर आलेला होता. पण माझ्याकडून ना चुकून वाटाणा फ्राय करायचाच राहून गेलेला होता, पण तसा टाकल्यानंतर तो उघरट लागतो. मी काय केलं, थोडंसं पाणी होतं तोपर्यंत थोडंसं मी फ्राय करून घेतलं. पुन्हा त्याच्यामध्ये तेल टाकून पुन्हा फ्राय करून घेतला आणि आपल्या मिक्स भाजीमध्ये वाटाणासुद्धा टाकला. आता बटर टाकून पुन्हा हलवून घेतलेलं आहे. हे बघा, बटरसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये मस्त अशी टेस्टसुद्धा आलेली होती. आता आम्ही सगळ्यांनी पावभाजी खायला घेतलेली होती. हे बघा, बटर आणि पावसुद्धा घेतलेले होते. कोथिंबीर वरून टाकलेली होती आणि कांदा आणि लिंबूसुद्धा मी चिरून ठेवलेला होता. खूप छान अशी टेस्ट झालेली होती. 5 मिनिटात बनणारी अशी पावभाजी आहे. कारण आपल्या मुलं कधी शाळेतून येतात, खूप लेट होऊन जातो. काय करावं काही समजत नाही. असं कधी तुम्ही बीट टाकून बघा, कधी गाजर टाकून बघा. आणि थोडीशी ना पावभाजी माझ्याकडून ना व्हिडिओ काढताना सांडलीसुद्धा. ते बघा, आता कधी कधी माझ्याकडून घाईघाईमध्ये असे खूप काही प्रकार होऊन जातात. तोच ताटातला नैवेद्य मी माझ्या देवांना दाखवला आणि माझी व्हिडिओ पूर्ण झाली. बघा, खूप टेस्टी